ज्या शाळेवर 4 वर्गाला एक शिक्षक आहे आणि त्याला बाकीचे तुमची जनगणना करायची, त्याला BLO चे कामं करायचे, त्याला तुमच्या ऑनलाईनच्या लिंक भरायच्या, हे सगळे कामं करून तो शिक्षक त्या 4 वर्गाला शिकवणार आहे. तिथं पटसंख्या तुम्ही 10च धरा, प्रत्येक वर्गात 3-4 मुलं. मग फडणवीस किंवा भुसे साहेब जे आपले शिक्षण मंत्री आहेत, ते स्वतःच्या नातवाला किंवा मुलाला मुलीला अशा शाळेमध्ये टाकण्यासाठी तयार होतील का? हा तुम्हाला माझा पहिला प्रश्न आहे. 27 फेब्रुवारी मराठी भाषा गौरव दिन म्हणून आपण साजरा करणार आहोत. परंतु खरंच मराठी भाषेचा गौरव आपण करत आहोत का, यावर मी आज बोलणार आहे. त्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत पहा. आझाद मैदानावर आम्ही सध्या आंदोलनासाठी बसलेलो आहोत. मराठी शाळा वाचल्या पाहिजेत यासाठी हे आंदोलन आहे. पण त्या वाचावात म्हणून समर्थन किती लोकांचे हे तुम्ही पाहू शकतात की फक्त लोक कमेंट करतात आणि गप्प बसतात. हा व्हिडिओ तुम्ही शेवटपर्यंत पाहायचा आहे आणि जास्तीत जास्त तुम्हाला मराठी भाषा, मराठी शाळा वाचवण्यासाठी जेवढी मदत करता येईल तेवढी करायची आहे. आता पाठीमागं सध्या मुख्यमंत्री युवा कार्य प्रशिक्षणार्थी हे आमच्या आंदोलनामध्ये मोठ्या प्रमाणावर सामील आहेत. आता यांच्यासाठी आम्ही फक्त रोजगार मागतोय. रोजगार का मागतोय, कसा मागतोय आणि त्याचा फायदा काय होणार आहे, त्या सगळ्या गोष्टी मी पुढे बोलणार आहे. त्यामुळे व्हिडिओ तुम्ही शेवटपर्यंत पाहायचा. पण सुरुवातीला मी तुम्हाला सांगणार आहे की मराठी भाषा गौरव दिन आपण साजरा करणार आहोत. पण मराठी भाषा भविष्यात टिकेल का, हा सध्या प्रश्न उपस्थित झालेला आहे. आणि टिकली तरी ती भाषा फक्त गरीब लोकांची असणार आहे आणि जे राज्यकर्ते लोक असतील त्यांची मात्र ती भाषा नसणार आहे. मग असं राज्य आपला बनायचंय का, हा पण प्रश्न उपस्थित होतोय. या सगळ्या गोष्टींवर आपण बोलणार आहोत. सगळ्यात पहिली गोष्ट तुम्हाला सांगतो की 2024 मध्ये मुख्यमंत्री युवा कार्य प्रशिक्षणार्थी योजना आली आणि त्या योजनेमध्ये 11 महिने या मुलांना ट्रेनिंग देण्यात आलं, म्हणजे प्रशिक्षण देण्यात आलं. त्याला त्यांनी कार्य प्रशिक्षण असं नाव दिलं की काम करण्याचं प्रशिक्षण त्या मुलांना तिथं देण्यात आलं. परंतु प्रशिक्षण दिल्याच्या नंतर त्यांना रोजगार देणं अपेक्षित आहे. तो रोजगार त्यांना तिथं देण्यात यावा. का देण्यात यावा हे पण मी थोड्याच वेळात पुढे सांगणार आहे. आता हे विद्यार्थी तिथे गेल्याच्या नंतर जिल्हा परिषद शाळा का बंद पडायला लागल्या आहेत, मराठी शाळा का बंद पडायला लागलेल्या आहेत, या गोष्टी आम्हाला तिथे गेल्याच्या नंतर समजल्या. पहिली गोष्ट, पहिलं कारण, बऱ्याच शाळांमध्ये 2 किंवा 1 शिक्षक आहेत आणि 2 किंवा 1 शिक्षक असलेल्या शाळांमध्ये वर्ग मात्र कमीत कमी 4 आहेत. आता मुख्यमंत्र्याचा मुलगा, फडणवीसची मुलगी अशा शाळेमध्ये जर टाकायची असली तर तो तयार झाला असता का, हा माझा फडणवीसला प्रश्न आहे. ज्या शाळेवर 4 वर्गाला एक शिक्षक आहे आणि त्याला बाकीचे तुमची जनगणना करायची, त्याला BLO चे कामं करायचे, त्याला तुमच्या ऑनलाईनच्या लिंक भरायच्या, हे सगळे कामं करून तो शिक्षक त्या 4 वर्गाला शिकवणार आहे. तिथं पटसंख्या तुम्ही 10च धरा, प्रत्येक वर्गात 3-4 मुलं. मग फडणवीस किंवा भुसे साहेब जे आपले शिक्षण मंत्री आहेत, ते स्वतःच्या नातवाला किंवा मुलाला मुलीला अशा शाळेमध्ये टाकण्यासाठी तयार होतील का, हा तुम्हाला माझा पहिला प्रश्न आहे. आता याचा मराठी भाषेवर कसा परिणाम झाला ते तुम्हाला सांगतो. सुरुवातीला त्या शिक्षकाला तुम्ही जास्त काम दिलं, त्यामुळे तो त्या विद्यार्थ्यांना शिकवू शकला नाही. तो न शिकू शकल्यामुळे पालकांचा तुमच्या शाळेवर नगभर विश्वास राहिला नाही. सरकारी शाळेवर पालकांचा विश्वास राहिला नाही आणि पत्र्याच्या शाळेवर कुणीतरी प्रायव्हेट शाळा चालू केली, तिथं मात्र पालकांचा विश्वास आहे. मग हे सरकारने कपभर पाण्यामध्ये नाक बुडून, फक्त नाकच बुडायचं आणि तुम्ही मरायला पाहिजे सरकारमध्ये काम करणाऱ्या लोकांना, कारण तुम्ही नालायक लोक आहात असं माझं स्पष्ट मत आहे. तुम्ही कपभर पाण्यामध्ये नाक बुडून जीव द्यायला पाहिजे असं माझं ठाम मत आहे. कारण तुम्ही सरकार चालवतात का एखादी प्रायव्हेट कंपनी चालवतात समजणं असं झालंय. ह्या शाळेमधल्या शिक्षकांना एवढा कामाचा लोड दिला आणि त्यांची संख्या कमी करून टाकली आणि तुम्ही पुन्हा म्हणतात की अतिरिक्त शिक्षक अजून 20-22 हजार काहीतरी कमी करायचं अशा न्यूज द्यायला लागल्या. 555 शाळा मराठी बंद झाल्या. आता ह्या 555 ज्या बंद झालेल्या शाळा आहेत ह्या पुन्हा चालू होणार नाहीत. आता याच्यामध्ये शाळा बंद का झाली याचं कारण तुम्ही सांगतात पट कमी झाला. इंग्रजी माध्यमांच्या शाळेकडे पालकांचा कल आहे, पण इंग्रजी माध्यमांच्या शाळेकडे इंग्रजी माध्यम आहे म्हणून पालकांचा कल नाही. तुमची शिक्षण व्यवस्था जिल्हा परिषदेच्या शाळांमध्ये खराब झाली म्हणून पालकांचा कल तिकडे आहे. ही गोष्ट आधी मुळात समजून घ्या. परंतु तुमच्या या नालायकपणामुळे जर या शाळा बंद पडल्या तर असे कित्येक विद्यार्थी आहेत, कित्येक गरिबांची मुलं आहेत ते शिक्षणापासून वंचित होतील, ही पहिली गोष्ट होईल. आणि दुसरी गोष्ट, इंग्लिश मिडियमला गेलेल्या 90 ते 95% मुलांना धड मराठी पण येत नाही आणि धड इंग्लिश पण येत नाही, ते पण तसे वायालाच जाणार आहेत.
आणि तिथं त्यांच्या पालकांना खूप मोठ्या प्रमाणावर खर्च करण्याची वेळ येणार आहे. शेतकऱ्यांचं उत्पन्न जर यावर्षी पाहिलं तर शेतकरी यावर्षी डब घायला आलेला आहे, कर्जात बुडलेला आहे. कालच विधान भवनामध्ये 19 शेतकऱ्यांनी कर्ज फेडण्यासाठी आपापल्या किडण्या विकल्या. मग ते शेतकरी स्वतःच्या मुलांना कसं शिकू शकणार आहे? ते स्वतःचं कर्ज फेडू शकत नाहीत म्हणल्यावर 19 शेतकऱ्यांनी आपलं कर्ज फेडण्यासाठी किडण्या विकल्या, हा असं विधान भवनात काल बोललं गेलं. मग त्या जे शेतकरी आहेत, जे सीमांत शेतकरी आहेत, जे गरीब शेतकरी आहेत, त्यांच्या लेकरांच्या शिक्षणाचं भविष्यात काय? आणि ह्या शाळा बंद झाल्याच्या नंतर पुन्हा भविष्यामध्ये मराठी भाषा कमजोर होऊन चालणार आहे. कारण मराठी भाषिक लोकच महाराष्ट्रामध्ये राहणार नाहीत. जसं आपण मुंबईमध्ये पाहतो की मुंबईमध्ये मराठी भाषा एकदम कमजोर झालेली आहे. मुंबईमध्ये मराठी भाषा बोलणाऱ्या लोकांची संख्या मराठी जरी लोक असला तरी पण ती संख्या कमी झालेली आहे. त्यामुळं मराठी गौरव दिवस साजरा करताना मला ही भीती वारंवार वाटते की मराठी खरंच टिकणार आहे का, पुन्हा आपण नुसते गौरव साजरे करत राहणार आहेत. आपण या गोष्टी सरकारवर प्रेशर आणून सरकारला बदलायला लावणं गरजेचं आहे. मराठी शाळा जर टिकल्या तरच मराठी भाषा टिकणार आहे आणि मराठी भाषा जर टिकली तरच मराठी संस्कृती टिकणार आहे. त्यामुळं त्या शाळा वाचवणं खूप महत्वाचं आहे आणि याच्यामध्ये आम्ही या ठिकाणी आझाद मैदानावर बसलो आहेत. सर्वांनी येऊन याला सहकार्य करावं एवढीच तुम्हाला विनंती आहे.